उहू काय नजारा है, एक नंबर एक नंबर एक नंबर। जर तुम्हाला सुद्धा माझ्या अशा राईडमध्ये सामील व्हायचं असेल, सबस्क्रायबर फॅमिली तुमचे मित्रमंडळी वाढवायचे असतील, जर तुम्हाला कामाचा स्ट्रेस असेल, फॅमिली स्ट्रेस असेल, तुम्हाला घालवायचा असेल, तर माझी ही फॅमिली नक्की जॉईन करा यार। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। अशा पद्धतीने पूर्वी एंटरप्राइज इनॉग्रेशन ओपनिंग जे शॉप आहे ते झालेलं आहे। तर आम्ही आता जातो, इथे पुढेच एक बीच आहे, तो बीच पाहूया बंदर आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ एंड करूया। चला तर म्हणजे सुंदर असा कार्यक्रम झाला। तर आता इथे जवळच उरणची एक जेट्टी आहे, तर ती बघायला जातोय आणि इथेच आहे ना द्रोणागिरी किल्ला आहे। तर बघूया, वर काय आपल्याला जायचं नाही आणि अगदी कमी हाईटचं आहे, तुम्ही अर्ध्या तासात पोहोचताय द्रोणागिरी किल्ल्याला। तर आता आपली सगळी रायडर्स म्हणजे तयार झालेली आहेत आणि आता आपण थोडीशी राईड कंटिन्यू करूया। तर हा दुसरा व्हिडिओ मी बनवतोय, कारण पहिला व्हिडिओ बराच मोठा झाला आहे। तर मंडळी, हा जो मे महिन्यात पाऊस पडला ना, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एकदम हिरवं हिरवं झालं आहे आणि असा नजारा वाटतोय ना, कधीच एवढ्या म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मे महिन्यातला पाऊस नाही बघितला। तर कोणी मे महिन्यातला पाऊस बघितला आहे जो 12 मे पासून चालू झाला आहे, 12-14 मे पासून। तर ह्या अशक्य सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्या या जनरेशनने। महाकुंभ मेळा बघितला, कोविड बघितला, बरंच अशा काय काय गोष्टी बघितल्या ज्या आधीच्या जन्माने नसतील बघितल्या। लॉकडाऊन बघितला, कोरोना बघितला, इंजेक्शन घेतले कोरोनाचे। आयुष्यात कधी सगळं बंद झालं नव्हतं, ते लॉकडाऊनने करून दाखवलं। तर आता या उरणच्या सुंदर अशा गावागावातल्या रस्त्यातून चाललो आहे आणि असं वाटतंय की थोडंसं गोव्याचा फील होते आणि थोडंसं ना अलिबागचा सुद्धा फील येतोय या रस्त्याला। हां, असं वाटतं म्हणजे इतकी सुंदर सुंदर समुद्रालगतची घरं आहेत ना, भारी। आणि आता मी जिथे होतो ना, तो लोहार समाजातला तो जो राहुल कोशे भाऊ हे लोहार समाजातले होते। तर असे बरेचसे समाजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, छान छान मंडळी आपल्याशी संलग्न होतात। आणि आता बाबा पावसा पड रे, जाता जाता तरी ही राईड मान्सूनची होऊ दे, उन्हाळी तर झाले त्या बात। आणि सुंदर सुंदर असे बंगले, उहू काय नजारा है, एक नंबर एक नंबर एक नंबर, सुपर सुपर। आज का सॉरी, मी कशाला हिंदीत बोलते तर आजच्या दिवसाचं जे सुरुवात झाली होती ना, निराश झालो होतो थोडा। तर हा नजारा बघून, आणि आपण याच नजाऱ्याची ते वाट बघत असतो प्रत्येक वेळेस। हो, आणि सॅडलिंग करत तुम्हाला हे सगळं दाखवतोय मी। क्या बात है, हेमंत भाई। क्या बात आहे मंडळी, क्या बात आहे, काय नजारा आहे म्हणजे अफलातून अफलातून, तोडच नाही। म्हणजे आतापर्यंत असं बंद फक्त लांबून बघितलं होतं, म्हणजे इथे बोट वगैरे थांबत असेल, पण आता आपण चक्क त्या ठिकाणी आलो आहे। तर आता एक्झॅक्टली कुठे आहे ना, यासंबंधी आपल्याला थोडंसं हेमंत भाऊ थोडीशी माहिती देतील। तर आपल्याकडे आता मंदारदादा आहेत, ते विश्वनाथ भाऊंच्या आत्याचे मुलगे आहेत। तर ते आपण ज्या जागे आता आलेलो आहोत, ती माझ्यासाठी तरी नवीन जागा आहे। तर या जागेबद्दल कुठे आहोत, काय आहोत आणि इथून काय काय आपल्याला पाहायला मिळतं ते थोडक्यात जाणून घेऊया। दादा नमस्कार, आपण आता उरण करंजा जेटीवर आहोत, वेरिन इथे ही उरण शहर 3 बाजूनी समुद्राने बहरलेला आहे। आणि आपल्याला आता जे आपण जागेवर आहोत ते आहे करंजा जेटी। तिथे आपल्याला जर अलिबागला जायचं असेल तर इथून लॉन्च असते आणि ती आपल्याला रेवस जेटीवर सोडते आणि आपण बाईक पण त्या लॉन्चवर लोड करून नेऊ शकतो। तिथून 15 मिनिटाचा बाईकचा प्रवास आपल्याला अलिबागपर्यंत पोहोचू शकतो। आणि इकडे जर तुम्ही बघू शकता, हा द्रोणागिरी पर्वत आहे आणि तो एक छानसं मंदिर आहे तिकडे। आपण आता पुढे तिकडेच जाणार आहोत। धन्यवाद। तर काय भारी वाटतं, एक नंबर।
जर एवढी सुंदर लागते, असा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा आहे तर आमच्यासोबत राईडला नक्की यावं लागेल. नक्की यायचं आहे तुम्हाला. मजा आहे. आणि हवा एवढी सुंदर लागते की घामाने भरलो होतो आम्ही पूर्ण सुकून गेलो आतमध्ये. सुकून गेलो. ऊन जाणवतच नाही ते आम्ही उभे आहोत. पण जेटीवरती आम्ही उभे आहोत ना, या फुल जेटीवर गार वारा लागतोय, गार वारा. तुम्हाला जाणवत असली की आमची केस बघा कशी उडतायत हवेने भरभर उडतायत. खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं ते. तर कसा वाटला म्हणजे 360 शॉट तर सुपर्ब आला. आणि इथे बघा यार, एक नंबर, सुंदर सुंदर जे झेंडे फडकतात ना वर, कलरिंग क्या बात. आणि आता पाणी नाही ना, तर पाणी इथपर्यंत असतं, पावसाळ्यात भरणार आहे सगळं. तर आता सगळा रायडर्स ग्रुप बघून ना सगळे बघतात, छान भारी वाटतं. जर तुम्हाला सुद्धा माझ्या अशा राईडमध्ये सामील व्हायचं असेल, सबस्क्रायबर फॅमिली तुमचे मित्रमंडळी वाढवायचे असतील, जर तुम्हाला कामाचा स्ट्रेस असेल, फॅमिली स्ट्रेस असेल, तुम्हाला घालवायचा असेल, तर माझी ही फॅमिली नक्की जॉईन करा यार. आणि असाच एक एक माणूस मला जोडायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर आता आम्ही थोडंसं उरण एक्सप्लोअर करतोय. तर आता आम्ही चाललो आहे द्रोणागिरी आईचं मंदिर बघायला. तर तिथून सुद्धा ते म्हणतात सुंदर असा नजारा दिसतो. तर त्याच्यानंतर इथून बिरवाडी करून एक प्लेस आहे, फक्त मी ऐकली आहे, पण एक्झॅक्टली आता ते पाहणार आहे आपण. तर इथे छोटे सूरज भाऊ बसलेत मागे, एन्जॉय करतायत राईड. आणि सूरज आता थोडीशी प्रायव्हसी घेतलेली आहे सूरजनी, बायकोसोबत बसलाय, पोराला नितेशच्या गाडीवर पाठवलंय. क्या बात आहे. हो हो, वडाचं झाड बघा, बाबा काय पारंब्या आहेत, किती वर्ष जुनं असेल. आणि या कोळीवाड्यातून आपला जो जुलूस निघतोय ना रायडिंग ग्रुपचा, ओ हो, क्या बोटी बनताय तिकडे, म्हणजे बोटींचं काम चालू आहे. आता काय समुद्रात लवकर बोटी जाणार नाहीत. आणि नवीन बोटीचं काम चालू आहे, नवीन बोटीचं. सुपर हे पहिल्यांदा बघायला मिळालं हे सगळं. हे बघा, यांचे सगळे बोटींचे ढाचे इथे आहेत. तर ओ हो, क्या बात. सगळं बोटींचं काम आहे. म्हणजे कोणाला पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा असं सगळं कोणाच्या व्लॉगमध्ये बघायला मिळालं असेल. तर आता आपण मंदिरची हाईट गेन करतोय. तर म्हणजे तुम्ही कधी उरण फिरायला आलात ना, तर या मंदिराचं दर्शन नक्की करा, द्रोणागिरी मातेचं मंदिर. आणि इथला जो निसर्ग आहे ना, 5-10 मिनटं बसा, डोकं शांत ठेवून तुम्हाला नजारा दाखवतो. ओ हो 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 हो, काय नजारा आहे, सुपर. आणि तिथून जो समुद्रकिनारा दिसतोय ना आपल्याला लांबपर्यंत, आणि तिथे आहे रेवस जट्टी, आणि एकदम लांब आहे अलिबाग. रेवस जट्टी आपल्या झुमिंगमध्ये दिसेल. ही आहे रेवस जट्टी. आणि समुद्रात बोट बघा. तर काय प्रसन्न वाटतंय, आजचा दिवस सार्थकी लागला. तर एकंदरीत जी आपण मुंबईपासून राईड केली, त्यानंतर जो इनॉग्रेशन सोहळा झाला, आणि आपण इथली काय, आणि हा जो जेट्टीचा संपूर्ण प्रवास एक्सप्लोअर झाला, कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि किती सुंदर वाटतंय. तर मंडळी, या आजच्या ब्लॉगमध्ये ना एक आगळी वेगळीच मजा होती. तर खूप छान झालं. पावसाची वाट बघितली, पाऊस तर काय आला नाही. तर आता आपण सगळेजण निघालेलो आहोत जेवायला. आणि मी व्लॉग एंडच करत होतो, परंतु हा रस्ता बघून मला परत कॅमेरा ऑन करावा असा वाटला. सुंदर सुंदर. तर आज
राहुल भाऊंची इथे आपण आलो आहे या कार्यक्रमात. तर राहुल कोशे आणि पुरीताई कोशे या आता सगळ्यांचे आभार मानतात गुलाब फूल वगैरे देऊन. तर खूप खूप आभार आहे सगळ्यांचं. तर त्यांचं ते कार्यक्रम चालू आहे द्यायचा. व्यक्तीचा आभार मानलं पण पाहिजे, कारण ग्रुपचा आभार तर आपण मानतो. कारण एक 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 करूनच ग्रुप तयार होतो. काका तुम्ही याही वयात तरुणाला लाजवता. काकांकडून आदर्श घेण्यासारखा आहे आणि तुमचं नक्की आदर्श असेल. एक व्यक्ती अशी दाखवेन ना. हो राहुल दादा हे आहेत ना, हे आमचे पिलनकर सर. हां, यांचं वय 60. बापरे. पण जर का त्यांची तब्येत तुम्ही बघितलीत ना, तर त्यांनी ते सगळं सलमान खान फेल आहे. सलमान खान फेल आहे खरंच पूर्ण. ते अजूनही जिमला जातात आणि ट्रेनर नाही 60 एज आहे. त्यांनी टायटल पण मारलं त्यांच्या. अरे बापरे, विशेष आपण सत्कार केला पाहिजे. आपल्या ग्रुपचे नाही, एक बायकोला घ्या. कारण का माहिती आहे, याही वयामध्ये ते एवढं मेंटेन करतात. शरीर संपदा असेल तर सगळ्या गोष्टी साध्य करता येईल. त्यामुळे तुमच्याकडून हा आदर्श घेण्यासारखा आहे. पुन्हा या आलात का आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. सबस्क्रायबर ग्रुपचे त्यांचं पण मनस्वी आभार, कारण त्यांनी ही राईड हे केले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप मोठा हात आहे त्यांचा. त्यामुळे पूर्वी एंटरप्राइजेस समूहातर्फे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे पूर्ण रायगडापर्यंत पाण्याच्या बॉटल आपल्या गेल्या पाहिजेत, जसे दादा बोलले. बरोबर. आलात त्याबद्दल खूप खूप आभार. राहुल दादा. राहुल यांचा आता होणार आहे. हो काय लवकरच येतील आपल्या ह्याच्यात. तुझे पण आभार दीदी, तुझे पण आभार. थँक्यू. दीदीला दादा भेटलेला आहे. जो कार्यक्रम यांच्यामुळे आम्ही कोणामुळे आलोय, ते यांच्या विनंतीमुळे आलोय. यांनी आमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बोलवलं. तर सगळ्यात मोठे धन्यवाद आमचे विश्वनाथ भाऊंचे. हा, 15 जणांना बोलवण्यामागे हा एकच आधारस्तंभ आहे. तर धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. तुम्ही पण विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असाच तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे.